सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता कृष्णाने दिलेला लाडू राणी ही मोठ्या आवडीने खात असते आणि तेवढ्यात राजश्री आणि राघव तिथे येतात. राणीला लाडू खात असल्याचे बघून हसतच राजश्री आणि राघव तिच्याकडे येतात. राजश्री म्हणते की अगं राणी, तुझा उपवास नाही वाटतं, तू लाडू खातेस. तर आता राजश्रीने तिच्या हातामध्ये खीर आणलेली असते. राजश्री म्हणते की ऐक ना, हे बघ, मी स्वयंपाकघरात गेले आणि खीर बनवली. मला खीर खाण्याची खूप इच्छा झाली होती, तेव्हा प्लीज ही खीर कशी झाली तेवढं मला टेस्ट करून सांग ना. ते ऐकून आता राणीला मोठा धक्का बसतो. राणीकडे बघत राजश्री म्हणते की राघव तर गोड अजिबात खात नाही, तेव्हा मला सांग बरं या खिरीची चव कशी झाली. असे म्हणत आता त्या खिरीचा चमचा राजश्री ही राणीच्या तोंडामध्ये टाकते आणि आता घाबरतच राणी म्हणते की छान आहे. ते ऐकून हसतच राजश्री ही निघून जाते. तर राजश्री पाठोपाठ राघवही जातो. पण आता कृष्णा लपून हे सर्व बघत असते आणि आता राणीचा उपवास मोडल्याचे बघून सिंधूला खूप आनंद झालेला असतो. तर आता हे सर्व कृष्णामुळे झाल्याचे राणीच्या लक्षात येते आणि पटकन आता सिंधूचा डोळा चुकून राणी ही सिंधूच्या बेडरूममध्ये येते. तेव्हा आता गुपचूप दरवाजा लावून घेत कपाट उघडून आता राघवने दिलेली साडी कृष्णाची आता राणी बाहेर काढते आणि ती साडी हातात घेत म्हणते की कृष्णा, माझ्या नकळतपणे तू राघवच्या जवळ येऊ बघत आहे, पण मी तुझा हा प्लान अजिबात सक्सेस होऊ देणार नाही, कारण मला मधू म्हणतात हे तू अजून ओळखलं नाहीयेस. आणि मी तुला राघवच्या अगदी जवळ अजिबात जाऊ देणार नाही, कारण राघव फक्त माझा आहे आणि माझाच राहणार. साडीकडे बघत राणी म्हणते की कृष्णा, तू आणि ती सिंधू दोघीही राघवच्या आयुष्यात येण्या अगोदर राघव मला ओळखत होता. राणी म्हणते त्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं त्याच्यावर, तेव्हा माझ्या प्रेमाची तुलना कधीच कुणासोबत होऊच शकत नाही. राघवला मिळवण्यासाठी मी किती प्रयत्न केलेत हे तुम्हाला माहीत नाही. आणि असे म्हणत राणी आता राघवने कृष्णाला दिलेली साडी ती बाहेर काढते आणि हातात घेत म्हणते की ही साडी घालून तुला राघवसाठी पूजा करायची ना कृष्णा. राणी म्हणते की या साडीवर मी आता असं केमिकल मारणार आहे की ते केमिकल मारता क्षणी या साडीचा लाल रंग उडून ही साडी पांढरी फटक पडणार आहे आणि मग पांढरी साडी नेसून तुला रुक्मिणी काकू वट सावित्रीची पौर्णिमा कशी करू देतील, असे राणी आता स्वतःशीच पुटपुटते. हसतच राणी म्हणते की कृष्णा, तू मला वटपौर्णिमेची पूजा करू देणार नाही तर मी तुला ती कशी करू देईल. असे म्हणत राणी आता त्या साडीच्या घड्या उलगडत ती साडी आता कॉटवर ठेवते आणि आता केमिकल टाकलेला तो स्प्रे आपल्या हातात घेऊन मधील सर्व केमिकल त्या साडीवरती मारते. आणि आता तो स्प्रे मारून झाल्यानंतर राणी ही खूप खुश झालेली असते आणि त्या साडीकडे बघत हसू लागते. इकडे आता ऋतुजा हॉलमध्ये येऊन पूजेची तिची थाळी तिने फळांनी सजवलेली असते. तेवढ्यात राजश्री तिथे येते. तर आता ऋतुजा तिच्या थाळीवरती कपडा टाकते. हसतच राजश्री म्हणते की अगं ऋतुजा, झाली का तुझी तयारी आणि दाखव ना मला तू थाळी कशी सजवली ते. हसतच आता ऋतुजा राजश्री म्हणते की बघायची ना तुम्हाला थाळी, हे बघा सगळ्यात सुंदर थाळी माझीच आहे. तेव्हा आता तेवढ्यात राणीसुद्धा तिथे येते. तर हसतच राजश्री म्हणते की सिंधूसुद्धा तिची थाळी सजवते बरं का ऋतुजा, आणि मला खात्री आहे सगळ्यात सुंदर थाळी ही सिंधूचीच असेल, तू बघतच राहा. तेव्हा आता ऋतुजा म्हणते की त्याचं कसं आहे ना, सगळ्यात सुंदर आज मीच दिसणार आहे. तेवढ्यात काकूसुद्धा तिथे आलेली असते. तर राजश्री म्हणते की पण तू तर सगळ्यात सुंदर आहेच, पण जेव्हा आता सिंधू ही बाहेर येईल ना तेव्हा सगळ्यात सुंदर सिंधूच असेल, तू बघत राहा. हसतच आता राणी म्हणते की आई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय, सगळ्यात सुंदर सिंधूच असणार आहे. ते ऐकून काकू म्हणते की काय चाललंय तुमचं, शाळकरी मुलींसारखं तुम्ही भांडताय काय. राजश्री म्हणते की नाही नाही वहिनी, त्याचं काय आहे ना, आम्ही भांडत नाहीये. राजश्री म्हणते की आम्ही सहजच मस्करी करतोय. तेव्हा आता ऋतुजा म्हणते की पण काय आहे वहिनी, तुमची ती सून आहे ना आता काहीतरी वेगळीच आता स्टाईल करते, काय ती केसाचा अवतार, काय ते तिचा चेहरा. ऋतुजा म्हणते की आणि तिची भाषा तर विचारूच नका. तेव्हा आता राजश्री म्हणते की पण त्या कपड्यात सुद्धा सिंधू छानच दिसते बरं का. ऋतुजा म्हणते की नाही, तर राजश्री म्हणते की तू बघ आता सुद्धा ती साडी नेसून येईल ना ती सुंदरच दिसणार आहे. ते ऐकून आता राग येऊन बोट करत आता काकू म्हणते की इथे काही सौंदर्य स्पर्धा नाहीये. एक लक्षात ठेवा, पूजेचा मुहूर्त जर टळून गेला ना तर मला अजिबात चालणार नाहीये.
काकू म्हणते की राजेश्री तू सिंधूला सांग. तर राजेश्री म्हणते की हो मी तिला सांगितलंय. तेव्हा आता काकू म्हणते की तुम्ही पुढे जा ना, राघव येईल सिंधूला घेऊन. तेव्हा मग तिच्यामुळे तुम्हाला उशीर होणार नाही. तेव्हा राजेश्री म्हणते की ठीक आहे चालेल. आणि ऋतुजा राजेश्री आता पूजा करायला निघून जातात. तर आता मधू खूप खुश झालेली असते. इकडे आता सिंधू ही तिच्या बेडरूममध्ये आरशासमोर बसून केस विंचारत असते. तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे येतो आणि सिंधूकडे बघतो. तर आता सिंधूला बघून राघव सिंधूच्या सौंदर्यावर खूप खुश झालेला असतो. तेव्हा आता सिंधूकडे बघत राघव हा आता दबंग स्टाईलने शिट्टी मारतो. तर आता राघवची ती शिट्टी ऐकून पटकन आता सिंधू ही मोठे डोळे करून राघवकडे बघते. तेव्हा आता राघव हसू लागतो. तर आता एकटक नजरेने राघव हा सिंधूच्या साडीकडे बघत लागतो. तेव्हा आता सिंधू म्हणते की ए लंबू तू असं मावल्यासारखं कधीपासून वागायला लागला. आणि मोठमोठ्याने सिंधू हसू लागते. तेव्हा आता राघव हा सिंधूकडे येतो. राघव म्हणतो की अगं मी कॉम्प्लिमेंट करतोय आणि या साडीत तू खरंच खूप सिंधू सुंदर दिसतेस. आता राघवकडे बघत कृष्णा म्हणते की तू आपल्यासोबत फायटिंग करतोयस का. तेव्हा राघव म्हणतो की नाही पण खरंच या साडीत तू खूप सुंदर दिसतेस. तेव्हा आता विषय बदलत कृष्णा म्हणते की बरं मला सांग तू इथे कशासाठी आलास. म्हणतो की आईचा निरोप घेऊन मी इथे आलोय, कारण आईने सांगितले की सिंधू जर तयार झाली असली तर तिला बाहेर घेऊन ये म्हणून. तेव्हा आता कृष्णा म्हणते की हे बघ ना मेकअप तर आपला झालाच. हे बघ आपण आता केससुद्धा किती स्टाईल वाच केलीत, लिपस्टिक लावलीत, पण आपल्याला असं वाटतं की आपल्यामध्ये अजून काहीतरी कमी आहे. सिंधू म्हणते की आपल्याला वाटतं या साडीच्या लुकमध्ये काहीतरी कमी आहे. तर राघव आता कृष्णाच्या साडीकडे बघू लागतो. त्यानंतर आता राघव हा कृष्णाला सरळ उभं करतो आणि म्हणतो हलू नकोस आणि मग मी बघतो असे म्हणत आता राघव हा बारकाईने कृष्णाच्या साडीकडे बघू लागतो. आणि आता राघव प्रेमाने एकटक नजरेने कृष्णाकडे बघत अगदी कृष्णाच्या जवळ जातो आणि स्वतःच्या हाताने आता कृष्णाच्या कपाळावर टिकली लावतो. तर आता कृष्णा ही फक्त राघवकडे बघतच राहते. आणि आता राघव म्हणतो की आता कंप्लीट वाटतोय मेकअप. तर आता प्रेमाने कृष्णा ही पुन्हा आरशात बघते आणि खरंच कृष्णाचा चेहरा खूप सुंदर दिसत असतो. तेव्हा कृष्णा खूप खुश झालेली असते. टिकलीला हात लावत आता कृष्णा म्हणते की खरंच की लंबू आता खूप कंप्लीट वाटतंय. आणि आता हाताची चुटकी वाजवत कृष्णा म्हणते की तू हुशार आहेस लंबू, तू एकदमच चांगलं डोकं लावलं आणि खरंच आपण खूप ब्युटिफुल दिसतोय असे कृष्णा राघवला सांगते. तर आता राघव हसू लागतो. तेव्हा कृष्णा म्हणते हसायला का झालं. तेव्हा आता राघव म्हणतो की नाही तू खरंच ब्युटिफुल दिसतेस, पण थोडेसे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आणि हावभाव जरा कमी कर. आणि एवढ्यात आता हसू लागलेल्या राघवचा मोबाईल त्याच्या खिशातून वाजू लागतो. तर पटकन आता राघव त्याच्या खिशातून मोबाईल काढत असताना तो मोबाईल खाली पडतो आणि आता राघव तो मोबाईल घेण्यासाठी खाली वागतो. पण तेवढ्यात राघवचे लक्ष कॉट खाली सिंधूने आत्तापर्यंत त्या डिशमध्ये आणि त्या ताटामध्ये सिंधूसाठी आणलेले जेवण आता खाली कॉट खाली लपवलेले असते. आणि राघव ते सर्व बघताच आता राघव उठून उभा राहत आता कृष्णाकडे बघतो आणि मला माहिती आहे की तू माझी सिंधूच आहे आणि माझ्यासाठीच तू उपवास धरलाय. तर आता राघव सिंधूकडे बघू लागतो. तर सिंधू आरशात बघून राघवला म्हणते की माझ्यासाठी का थांबलायस, तुला परफ्यूम हवा आहे का माझा. हसतच राघव म्हणतो की नाही आणि तयारी झाली असली तर लवकर खाली ये. आणि राघव खाली निघून जातो. इकडे आता हॉलमध्ये येऊन राघवने ऑफिसमध्ये जाधवला कॉल केलेला असतो. राघव म्हणतो की आज मला जरा यायला उशीर होणार आहे, आमच्या घरी कार्यक्रम आहे. तर आता मी सर्व गोष्टी जाधवला समजून सांगितल्यात. आणि तेवढ्यात आता सिंधू ही तिचे आवरून पूजेचे ताट घेऊन ही खाली हॉलमध्ये येते. आणि आता लगेचच राघवचे लक्ष सिंधूकडे जाताच राघव फोन कट करून एकटक नजरेने सिंधूच्या सौंदर्याकडे बघतच राहतो. वाऱ्याची झुळूक येऊन सिंधूचे ते केस आता उडत असतात. तर प्रेमाने खुश होऊन राघव हा सिंधूकडे बघत हसू लागतो. आणि आता पुढे येत राघव हा कृष्णाकडे बघत म्हणतो की कृष्णा खरंच तू खूप सुंदर दिसते. तर आता कृष्णा तुझ्या मारी टोपी असे म्हणत आता राघवकडे रागाने बघते आणि म्हणते की लंबू तुला काय जातंय रे, मी सुंदर दिसते असं म्हणायला. तर आता कृष्णा म्हणते की मला ही साडी नेसायला आणि नेसल्यानंतर खूप त्रास होतोय आणि तुला काय जातंय मला चिकनी म्हणायला. नाही आता हे आपल्याला अजिबात नाही जमत. कृष्णा आता पूजेचे ताट राघवच्या हातात देते आणि म्हणते की मला या साडीत खूप अनकम्फर्टेबल वाटतंय आणि आता मला याचा त्रास होत आहे. आपण एक काम करतोय, आपण आत्ता चेंज करून आलो. राघव म्हणतो ऐक ना कृष्णा तू आत्ता चेंज करू नकोस, ही साडी तुला खूप छान दिसतेस. तर आता सिंधू म्हणते की नाही रे मला खूप अवघडल्यासारखं वाटतंय.
तर आता कृष्णा म्हणते की तुला काही कळत नाही. तेव्हा आता राघव म्हणतो की आईसाठी प्लीज तू ही साडी बदलू नकोस. तेव्हा कृष्णा पुन्हा राघवकडे बघते. तर आता कृष्णा म्हणते की राजेश्री मदरसाठी आपण ही साडी ठेवू शकतो. आणि चल पटापट, आता उशीर होत चाललाय, आपण आता पूजा करायची. तेवढ्यात आता मधू दरवाज्यात येऊन सिंधूकडे बघू लागते. आणि आता मधू ही खूप खुश झालेली असते. आणि आता राघव म्हणतो की चल, आणि राघव पुढे जाऊ लागतो. तर तेवढ्यात आता सिंधूच्या साडीचा रंग उडू लागतो आणि सिंधूची साडी ही आता पांढरी पडू लागते. ते बघून आता पटकन आता सिंधू राघवला हाक मारत म्हणते की ए लंबू, हे बघतोस का साडीचं काय होऊ राहिलंय. तेव्हा आता राघव पाठीमागे सिंधूच्या साडीकडे बघू लागतो. तर आता कृष्णाची साडी पांढरी होत चाललेली असते आणि मधूसुद्धा ते सर्व बघत असते. तर आता सिंधू म्हणते की ए लंबू, आपल्या साडीचा कलर चेंज का होतोय. आणि आता हळूहळू सिंधूची सगळी साडी पांढरी पडत असते. आणि ते बघून आता खुश होऊन मधू ही खूप हसत असते. आणि त्याचबरोबर आता सिंधूची सगळी साडी पांढरी झालेली असते. राघवला मोठा धक्का बसलेला असतो आणि राघव फक्त त्या साडीकडे बघतच राहतो. तर आता सिंधूच्या साडीकडे बघत राणी विचार करते की मी जे विचार करते ते करूनच दाखवते. आणि आईसाठी तू ही वट सावित्रीची पूजा करणार होतीस ना कृष्णा. मधू विचार करते की आता जा ना आणि कर पूजा. तर आता इकडे सिंधू खूप घाबरलेली असते. राघवकडे बघत म्हणते की लंबू बघ हे काय झालं. तेव्हा आता सिंधू म्हणते की आता आपण राजेश्री मदरला काय सांगणार, ते आपली वाट बघत असणार. राघव घाबरतच म्हणतो की आता मला माहित नाही आणि आपल्याकडे साडी चेंज करायला सुद्धा वेळ नाहीये. घाबरतच आता कृष्णा म्हणते की पण लंबू असं कसं झालं, आपल्या साडीचा रंग लाल होता तो असा पांढरा कसा झाला. तर आता कृष्णा म्हणते की ये आपण आता या पांढऱ्या फटक साडीत पूजा कशी करणार आणि त्यामुळे तुझे घरचे अपशकुन मानतील. इकडे आता ऋतुजा आणि राजेश्री हे वड सावित्रीची पूजा करतात. वडाला आता त्यांनी 7 फेरे मारलेले असतात. तेवढ्यात आता वाट बघून ऋतुजा ही राजेश्रीला म्हणते की वहिनी, आपल्या सुनांनी बंड पुकारलंय आणि मला नाही वाटत ते वड सावित्रीची पूजा करायला येतील म्हणून. ऋतुजा म्हणते की त्या रेशमाला बघितलं ना, तिने तर माझ्या तोंडावर नकार दिलाय. ऋतुजा म्हणते की तुम्ही त्या सिंधूबद्दल तुमच्या तर बोलूच नका. तिला तिचं लग्न झालं नाही ना याचं मोठं कारणच मिळालंय. तर आता ऋतुजा म्हणते की आपण का थांबलोय, आता आपण सुद्धा पूजा करून घेऊयात ना. ऋतुजा म्हणते की राजेश्री वहिनी आता मुहूर्त टळून जाऊ राहिलाय. तर आता राजेश्री ही सिंधू येण्याची वाट बघत असते आणि घराकडे राजेश्रीचे सर्व लक्ष लागलेले असते. तर आता राजेश्री ऋतुजाला म्हणते की आपण थांबू, मला खात्री आहे की सिंधू पूजा करायला नक्की येईल. राजेश्री म्हणते की सिंधू मला दिलेला शब्द कधीच मोडणार नाही. ऋतुजा म्हणते की हो का, ती सिंधू ना तुमची आता रेशमापेक्षा हट्टी आहे, तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना. तिने जर नाही म्हटलं ना मग काहीही करा, ती येणार नाही असे आता ऋतुजा राजेश्रीला बोलते. तर आता राजेश्रीला थोडंसं अस्वस्थ वाटू लागतं. ते बघून ऋतुजा घाबरते आणि आता राजेश्रीला हात लावत ऋतुजा म्हणते की ओ वहिनी, काय होतंय तुम्हाला आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या बरं का. इकडे आता सिंधूची ती पांढरी फटक पडलेली साडी बघून राघव खूप घाबरलेला असतो आणि इकडे तिकडे बघू लागतो. तेवढ्यात आता राघवचे लक्ष रांगोळीकडे जाते आणि आता ती रांगोळी काढण्यासाठी रांगोळीचे कलर तिथेच एका ताटामध्ये ठेवलेले असतात. तर आता राघव ते बघतो आणि आता पटकन राघव ते रांगोळीचे कलर घेण्यासाठी सिंधूकडे बघत तिकडे जाऊ लागतो. तर सिंधू सुद्धा आता राघव काय करतो हे बघू लागते आणि आता राघव ते रांगोळीच्या कलरचे ताट आपल्या हातात घेतो. तेव्हा आता मधूला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि राघव आता हे काय करतो याकडे आता मधूचे सुद्धा लक्ष लागलेले असते. पटकन आता ते रांगोळीचे ताट घेऊन राघव हा सिंधू समोर आलेला असतो आणि प्रेमाने सिंधूकडे राघव आता एकटक नजरेने बघू लागतो. आणि आता राघव ते कलरकडे बघत ते कलर आपल्या हातात घेतो आणि त्यातील एक एक कलर आता मुठीत घेऊन राघव हा ती रांगोळीचे कलर आता सिंधूच्या साडीवर जोराने मारू लागतो. सिंधूने आता डोळे झाकलेले असतात आणि आता सिंधू डोळे झाकून फक्त उभी असते. तर राघव हा त्या रांगोळीचे कलर सिंधूच्या साडीवर मारतच असतो. पिवळा, निळा, लाल सगळे रांगोळीचे कलर आता राघवने सिंधूच्या साडीवरती मारलेले असतात.
आणि सगळे कलर मारून झाल्यानंतर राघव हा प्रेमाने आता कृष्णाकडे बघतो तर सिंधू डोळे झाकून उभी असते. हळूहळू कृष्णा आता डोळे उघडते आणि राघवकडे बघू लागते. आणि त्यानंतर प्रेमाने सिंधू आता तिच्या साडीकडे बघते आणि तिच्या साडीवर आता ती रांगोळी पडल्यामुळे तिच्या साडीला खूप छानसा रंगबेरंगी कलर आलेला असतो. आणि ते बघत आता सिंधू खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने आता हसत सिंधू ही राघवकडे बघू लागते. तर आता मधूचा झालेला असतो तो फक्त जळफळाट आणि हसत आता डोक्याला हात लावत खूप छान हुशार आणि डोकेबाज राघव असल्याचे आता खुणावून सिंधू ही राघवकडे बघत हसतच हसते. तर आता राघव म्हणतो की आता करायची का पूजा. तर सिंधू फक्त राघवकडे बघत असते. तेव्हा चुटकी वाजवत सिंधूला भानावर आणत राघव म्हणतो की आता करायची का पूजा. आणि मान हलवत आता सिंधू म्हणते की ए लंबू तू तर आपली साडी एकदम कलरफुल केली. तेव्हा आता राघव म्हणतो की या वर्षीच्या वटपौर्णिमेचा पूजेचा रंग काही वेगळाच आहे. राघव म्हणतो की आत्ता खरा वटपौर्णिमेच्या पूजेला रंग चढणार. आणि पुन्हा आता असे म्हणत राघव हा सिंधूकडे बघत हसू लागतो. तर सिंधू सुद्धा खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने राघवकडे बघत हसू लागते. आणि आता दबंग स्टाईलने राघव हा सिंधूला घेऊन वट सावित्रीची पूजा करण्यासाठी वडाच्या झाडाजवळ येतो. तर आता तिथे राजश्री सिंधूला बघताच खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने आता सिंधू ही राघवसाठी वडाच्या झाडाला दोरा बांधून फेरे मारू लागते. तर राघव सुद्धा आता सिंधूच्या प्रेमात हरून जात सिंधूच्या पाठीमागे वडाच्या झाडाला फेरे मारत असतो. आणि आता रागाने तिथे मधूकडे बघत असतो. तेवढ्यात आता वडाच्या झाडाजवळ एक मोठा खिळा पडलेला असतो आणि सिंधूची पूजा करत असताना लक्ष त्या खिळ्याकडे जाते. तर आता राघव वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असताना आता राघव हा त्या खिळ्याजवळ येतो. पण सिंधू तो खिळा बघताच प्रेमाने एक झेंडूचे फूल आता सिंधू त्या खिळ्यावरती टाकते आणि राघव त्या खिळ्यावर पाय देतो. तेव्हा आता झेंडूच्या फुलामुळे आता राघवला तो खिळा लागलेला नसतो आणि ते सर्व राघवच्या लक्षात येते. तर आता राघव प्रेमाने सिंधूकडे बघत विचार करतो की सिंधू तू मला किती जरी नाकारलेस ना तर तूच माझी सिंधू आहे अशी आता माझी खात्री झाली. राघव म्हणतो की तेव्हा मला तुझी साथ फक्त याच जन्मी नाही तर 7 जन्म हवी आहे सिंधू असे म्हणत आता राघव सुद्धा फेरे मारून राघवने आता वट सावित्रीची पूजा साजरी केलेली असते. आणि आता राणीचा खूप मोठा जळफळाट झालेला असतो. रागाने राणी जळतच आता तिच्या बेडरूम मध्ये येते. रागाने आता बेफान होत राणी म्हणते की कृष्णा मला माहिती आहे तू मुद्दाम माझा उपवास मोडलाय आणि आता मी तुला सोडणार नाही. आणि आता तू कशी राघवच्या जवळ जाते मी आता बघतेच आणि मी तुला राघवच्या जवळही येऊ देणार नाही असा आता राणीने पण केलेला असतो. नाही तुला मी राघवपासून लांब केलं तर माझं नाव मधुराणी नाही असे आता मधू स्वतःशी पुटपुटते. तर आता इकडे सिंधू ही कृष्णा नसून ती सिंधू असल्याची आता राघवची खात्री झालेली असते. तर आता दबंग स्टाईलने सावीला मधूच्या तावडीतून सोडून सिंधू ही पुन्हा कशी राघवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा.